जिवंत असलेल्या सरपंच आरगडे यांच्या पिंडाला कावळा चक्क शिवला. म्हणजे मित्र हो, आज कितीही विज्ञानवादाच्या गप्पा मारत असलो ना आपण, तरी सुद्धा अजूनही आपला समाज अंधश्रद्धेच्या विळख्यातून मुक्त झालेला नाही. उलट तो अधिकाधिक या जाळ्यामध्ये अडकताना दिसतो. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए हे म्हटलं तर जातच, त्याचा अनुभव सुद्धा आपल्याला येतात. पण यातला नेमका खरेपणा दाखवत अनेक भोंदू या अंधश्रद्धा लोकांना फसवत आहेत, लुटत आहेत, गंडवत आहेत. दुनियेच्या डोळ्यात धूळ फेकत आहे, धूळ. मानगुटीवर बसलेला अंधश्रद्धेचा पगडा काही केल्या कमी व्हायला तयार नाही. बघा, माणसांच्या अगदी जन्माच्या आधीपासून आणि मृत्यूनंतर सुद्धा काही रूढी परंपरा आणि काही अंधश्रद्धा या आजही पाळल्या जातात. माणसाच्या मृत्यूनंतर 3रा, 10वा, 13वा श्राद्ध, वर्ष श्राद्ध आणि नंतर सुद्धा बरंच काही असं सगळं काही केलं जातं. मृतात्म्याला शांती लाभावी, सद्गती लाभावी यासाठी सगळं हे केलं जातं असं म्हणतात. अर्थात अलीकडच्या काळात सुदैवानं यात किंचितसा का होईना पण बदल दिसू लागलेला आहे. आणि अशा या सगळ्या वातावरणामध्ये नेवासा तालुक्यातल्या सौंदाळा गावातील सरपंच शरद आरगडे यांनी जिवंतपणी आपला दशक्रिय विधी करून घेतला. मृत्यूनंतर जे काही विधी केले जातात ते सगळे विधी त्यांनी जिवंतपणेच करून घेतले. अगदी स्वतःचं पिंडदान करून त्यांनी चालत आलेल्या रूढी परंपरावर एक प्रश्नचिन्ह सुद्धा उभं केलं. म्हणजे बघा, हिंदू परंपरेनुसार व्यक्तीच्या निधनानंतर 10व्या दिवशी पिंडदान आणि उत्तर कार्य केलं जातं. पण या शरद आरगडे यांनी हे सगळं त्यांच्या जिवंतपणी करून घेतलं आणि त्यात त्यांच्या पत्नी मुलांचाही सहभाग होता. त्यांच्या पत्नी आणि मुलांनी अगदी शास्त्रोक्त पद्धतीनं हे विधी पार पाडले आणि जिवंतपणी पिंडदान सुद्धा केलं. मयत झालेल्या व्यक्तीचा आत्मा कावळ्याच्या रूपात येतो आणि पिंडाला शिवतो, पिंडाचा घास खातो असं म्हटलं जातं, मानलं जातं. कावळा जर पिंडाला नाही शिवला तर त्या मृत व्यक्तीची काहीतरी इच्छा अपुरी राहिल्याचं सुद्धा मानलं जातं. मृत व्यक्तीचा आत्मा कावळ्याच्या रूपात येतो असं म्हणतात. त्यामुळं जिवंत माणसाचा आत्मा कावळ्याच्या रूपात येण्याचा प्रश्नच येत नाही ना. पण इथं तर जिवंत असलेल्या सरपंच आरगडे यांच्या पिंडाला कावळा चक्क शिवला. म्हणजे पिंडाला शिवणारा कावळा आणि मृत व्यक्तीचा आत्मा यांचा परस्पराशी काहीही संबंध नाही हे स्पष्ट होतं. हा सूर्य, हा जयद्रथ हेच इथं दिसून आलं. मित्रांनो, समाजामध्ये अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी, त्याचबरोबर मृत्यूनंतरच्या कर्मकांडाबाबत असलेले गैरसमज दूर करण्याच्या उद्देशानं लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे यांनी स्वतःचा 10वा जिवंतपणे घालून एक वेगळा सामाजिक उपक्रम राबवला हे मात्र निश्चित. अंधश्रद्धा अज्ञानातून भीती निर्माण करते आणि विज्ञान ज्ञानातून सत्य समोर आणते. छोट्या अंधश्रद्धामधून मोठ्या अंधश्रद्धा निर्माण होतात. 10व्याचा विधी वेळी कावळा हा केवळ भुकेपोटी तिथं येतो, त्याचा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नसतो. आई वडील आपल्या मुलाच्या सुखासाठी आपलं आयुष्य घालवतात ना हो, मग तरी सुद्धा मुलांना पितृदोष कसा काय असू शकतो बरं? हाच प्रश्न उपस्थित करीत सरपंच शरद आरगडे यांनी फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा प्रचार करण्याचं आवाहन सुद्धा या वेळेला इथं केलं. खरोखरच मित्रांनो, सरपंच शरद आरगडे यांच्या या समाज जागृतीला सलाम ठोकायला हवा, सलाम. तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. आणि हो, आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, एवढी एक अत्यंत माफक अशी अपेक्षा आहे. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.